चित्त असू द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार वावा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसे जी राहावे चित्त असू द्यावे समाधान विठ्ठल विठ्ठल
संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंद तैसे राहावे चित्त असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधी विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुगा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तैसे श्रीगुरुचे महिमान आकडिता के असे साधन हे जाणून म्या नमन निवंत केले शरण शरण जी हनुमंता शरण शरण शरणजी हनुमंता तुझा आलो रामजा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्या सोबटा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत
जगन्नाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वडिला गहनी प्रती नाथ संप्रदायातील महत्त्वाचे असणारे धर्मनाथ बाबा त्याच्या धर्मनाथ बीजीच्या निमित्तानं धर्मबीजीच्या निमित्तानं चैतन्य गोरक्षनाथ बाबाच्या दरबारामध्ये होऊ घातलेला नाम सप्ताह आहे भागवत ज्ञान यज्ञ आहे आणि भागवताचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्या अमृततुल्यवाणीतनं आपण भागवत श्रवण करत आहात. आमचे काळमेघ महाराज कासलीकर त्यांचं नावच असं आहे. तुमच्या गावात भागवताच्या बाबत नाव माहीत आहे ना तुम्हाला? काय भागवती बुवाचं नाव काय? क्या बात आहे. हिरा आणि तो लेको लाल हिरा पांढरा नाही. भागवत सांगता सांगता जो लाल होते हिरा आणि मर्म सांगतो मर्म. बऱ्याचदा असं होतं भागवत सुरू श्लोकाचा पत्ताच नाही. प्रत्येक श्लोकावर बोलणारा महाराज म्हणजे हिरालाल महाराज. योग्य महाराज आपल्याला भागवताकरता सापडले आणि त्याचं कारण असं एक ठिकाणच योग्य आहे. असं वाटतं कधीतरी नाथ संप्रदायातील त्या नाथ पंथातील त्या मंडळीचे कुठंतरी इथं स्पर्श झालेला असावा असं इथं आल्यावर वाटतं. विठाला विठाला आनंद वाटला महाराज या दरबारात येतावर. असं वाटलं आपण स्वर्गात आलो की काय. तुम्हाला हे वर्णन करणं तुमचं कामच आहे पण वस्तुस्थिती सांगायला हरकत नाही. आहे ते सांगावं माणसाने. आहे सप्ताह एक असा हे टाकतात पळम वा अंग्या कीर्तन करू म्हणणारी वाजवणारी ही मंडळी योग्य असली म्हणजे कीर्तनात आनंद येते. आणि लेकरं असली की मला गमते. फक्त टाळ्या वाजवत जा आताच नाही डायरेक्ट विठ्ठल विठ्ठल म्हटलं की तेव्हा विठ्ठल सर्वांची नावं घेणं परवडणार नाही. आपला वेळेत कीर्तन आटोपलं पाहिजे म्हणून आमची सर्व गायक मंडळी एकंदरीत आमच्या नंदू महाराजची गँग म्हटलं तरी बिघडणार नाही. ज्ञानेश्वर महाराज आहेत रावणकार महाराज आहेत ही सर्व मंडळीच आहे. आता बाकीचे जे नावं कदाचित मला माहीत नसतील. महाराज वाजवणार तर घेतोच. विठ्ठल महाराज आहेत श्रीराम महाराज आहेत. आता इकून श्रीराम आहे आणि इकून विठ्ठल आहे. मला काही कमी आहे का? आता दोन देव आहेत ना. एकच देव सुचू देत नाही. दोन देव आहेत. विठाला विठाला कुठेतरी तकदीर माणसाचं खुलत असते. आज लोक माय असं असतं या बा कीर्तनाला गेले बघवाच्या डोक्यात चिंतूक डोक्यात चिंतूक घेत कोणती चाल म्हणून कोण काही म्हणणार तू. आमचा महात्मा असा एका रागात 3 राग म्हणते तर माहिती होऊ देत नाही. सुस्ते कोणाले ज्याचं त्यानं घोडत जा आपलं बरं आहे भाऊ. ज्ञानोबा बरोबर तू कुंकळीच आहे मी इकडेच बघ धरून ठेवणाऱ्या माणसं असं असलं अशी श्रोते मंडळी अशा ऐकणारे आणि असे पोरसले मुले गमते. बाबू जीवर आलं की बसत जा चांगलं झालं उठून जा टेन्शन घेऊन आम्ही बसेल. लहान लेकराला काही होत नाही बसलो चालते जरा पाय दुखले बसून जायचं चांगले झाले की उभं राहा टेन्शन घेऊन असं असलं की आनंद येते. असे वाजवणारे म्हणणारे लाईटिंग गिलेटिंग डेकोरेशन नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा बिलांग चालले बिलांग म्हणजे पाठ नसलं तरी याले म्हणतात माणसं नसे ना पाठ भांडा भांडा काही म्हणा तुम्ही टेन्शन
काळ घेता मी भुजला यायला काय माहिती काय चाललं हो नाही आनंदाशी रुडा सांगता गोष्टी लागते उडाला अशी आकरा मुजा चढ तुका म्हणे बिडा भक्तीच्या अशा आनंदाच्या मध्ये गुरुवरांच्या आज्ञेवरून सेवा करण्याचा योग आहे सेवेकरता मी जो अभंग निवडला अभंग तुकोबरायांचा आहे महाराज श्री तुकोबराय अभंगाच्या द्वारा भक्तीचं खरं वर्म तुमच्या आमच्या हातात देत आहेत भक्ती म्हणजे काय आवडते देवा अगदी साधं सोपं वर्म तुकोबरायांनी या अभंगात आमच्या समोर मांडले पण आपण जर थोडासा मानवी जीवनाचा विचार केला लाऊडस्पीकरही चांगला आहे धक्का लागले कल्ला कर रे वाळो रे असं कल्ला करू करू मग थंडावले पण वाळत नाही हे वाळायचं कामच नाही हाच काय कमी आहे एक एकाहून पडी रे आणि खरंच आहे कुठलाच कार्यक्रम एकट्याचा नाही एकट्याचा नो हे खेळ एकट्याचा नो हे एकल्याचा हे खेळ म्हणून मेळ मेळविला हा एकट्याचा खेळ नाही हा सर्वांनी मिळून घडलेला हा खेळ आहे कीर्तनकार आणि ऐकणारेच नाहीत पहा बरं मी तर इथं आलो म्हटलं इसने असतो काही खरं नाही गाव दूर आहे गावातल्या गावात कीर्तन लोक सापडत नाहीत माणसं मापा लागतात हे गाव कुठं हे कीर्तन कुठं लोक येणार नाहीत इथले ते भाऊ आहेत त्यांनी सांगितलं बुवा काय बरं याचं काम नाही चाल झाल्याशिवाय आमच्या गावातले लोक येत नाहीत अशी चाल आहे आमच्या इकडे तुमची जशी अशी आपल्याला काय करावं लागते पण लोक आल्याशिवाय राहत नाहीत पण तुमचं झाल्याशिवाय जात नाहीत चाल केदोय म्हणा विठाल आपण मानव देहाला आलात आणि आपल्याला कळावं त्याचं कर्तव्य कशात आहे आपल्या देहाचं सार्थक कशात आहे याचा तरी निदान विचार करावा मी कोण पहिला हा विचार ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी कोण ऐसा करावा विचार सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानोबा म्हणतात मी कोण हा विचार करावा आपण यातलं एखाद्या पोराला विचारलं बाबू तू कोण तो म्हणेन मी गज आहे नाही तो कारण त्याचं नाव असेल ते सांगा मग मी गज आहे फक्त गजापुरते आपण नाही हे लक्षात ठेवा तुमचे जे काही नावं ठेवले असतील ते कधी आपण ज्या दिवशी जन्माला आलो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या दिवशी तुम्हाला नाव होतं उपजलिया बाळकाशी नाव नाही त्यापाशी जन्माला आलं त्या दिवशी नाव नाही मग नाव कुठून झालं 12व्या 13व्या दिवशी आमच्या मावल्या जमा होता चाऊ म्याऊ पाण्यातल्या घोगऱ्या खाऊन ठेवलं नाव उठून गंगाराम आयुष्यभर गंगाराम म्हटलं की आवाज देते वास्तविक त्या नावाचा याचा संबंध नाही मी कोण मी परमात्माच आहे आत्मा आहे मी देव आहे हा विचार मांडायचा असतो इथं पण आमची सवय अशी झाली रात्रंदिवस TV पाहणारे पोरे आता हे कधी येऊन बसले त्या टीव्हीत एका सेकंदाले चित्र बदलते बाई येते माणूस येते काही हसवत येत काही कसं करते लागीन ते करते आता हे एकच चित्र उभं राहिलं सुस्त येईल आपण मग त्यांनाही यातलं कळावं एवढ्या करता त्यांच्या भाषेत आपण बोललं पाहिजे विठाल विठाल मानवी जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे आपल्या जीवाचं सार्थक कशात आहे याचा विचार कधी केला नाही करत माणसं विठ्ठलाची